माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्र, लातूर हे शैक्षणिक पॅटर्नमुळे सर्वत्र चर्चेत येत आहे. 12वी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी पेपर कसे सोडवावे, काय सोडवावं, पेपर कसा सोडवला पाहिजे याच्यासाठी लातूर पॅटर्न निर्माण करणारे शाहू महाविद्यालय, या शाहू महाविद्यालयाचे प्राध्यापक स्वप्नील राजेमाने हे या विषयावर मार्गदर्शन करणार. तर जाणून घेऊया इंग्रजीचा पेपर कसा सोडवावा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी स्वप्नील राजेमाने, राजश्री शाहू महाविद्यालय इथं मागील 14 वर्षापासून इंग्रजी या विषयाचं मी अध्यापन करत आहे. आज आपण या चॅनलच्या माध्यमातून इंग्रजी विषय जे काही विद्यार्थी 12वी बोर्ड परीक्षेमध्ये अपिअर होणार आहेत त्या इंग्रजी विषयाचा पॅटर्न काय आहे, त्याच्यामध्ये मार्किंग स्कीम कशी आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील ह्या अनुषंगानं आज आपण इथे चर्चा करणार आहे. ह्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर या इंग्रजी विषयाचे सगळे पॅटर्न्स असतील किंवा त्याची मार्किंग स्कीम आणि मुलांनी कसा पेपर लिहिला पाहिजे ह्याच्याबद्दल मी आज चर्चा करणार आहे. सर्वप्रथम सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मी 12वी बोर्ड परीक्षेमध्ये अपेअर होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देऊ इच्छितो. आपली सर्व तयारी तर झालीच असावी. अपेक्षित हे पण आहे की आपण ज्या 12वी बोर्ड परीक्षा होण्याच्या पूर्वी ज्या काही प्रात्यक्षिक परीक्षा होतात त्या सगळ्या आपल्या झालेल्या असतील असं मी गृहीत धरून मी 12वी बोर्ड परीक्षा जी लेखी परीक्षा असते त्याच्या अनुषंगाने मी आता बोलणार आहे. आपली ही इंग्रजी विषयाची जी बोर्ड परीक्षा असते ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 80 गुणांची असते आणि ती 80 गुण जे असतात ते वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड झालेले असतात. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपली पूर्ण जी प्रश्नपत्रिका आहे ही 4 पार्टमध्ये, ज्याला आपण सेक्शन असं म्हणतो, सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेक्शन 4 या 4 भागांमध्ये ती विभाजित झालेली असते. तर आपण थोडंसं एक एक सेक्शन आपण चर्चा करणार आहोत एका सेक्शन बद्दल. त्याच्यामध्ये सेक्शन 1 आपल्याला माहिती आहे. सेक्शन 1 ज्याला आपण प्रोज असं म्हणतो. प्रोज म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपले जे 12वी बोर्ड पुस्तकामध्ये जे काही 8 लेसन दिलेले आहेत त्या 8 लेसन पैकी किंवा धड्यांपैकी कुठलाही एक पॅसेज आपल्याला कॉम्प्रिहेन्शन म्हणून येत असतो. तर तो पॅसेज कसा लिहायचा आहे, त्याचे उत्तर काय कसे लिहायचे याच्याबद्दल आपण सर्वप्रथम चर्चा करूयात. सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जो सेक्शन 1 मध्ये खरं तर पॅसेज एक जरी आपल्याला वाटत असेल पुस्तकामधून, पण एक दुसरा पण पॅसेज असतो, तो अनसीन पॅसेज असतो. पुस्तकामधून येणारा सीन पॅसेज आणि पुस्तकामधून जो येत नाही तो बाहेरचा जो टाकला जातो त्याला अनसीन पॅसेज म्हणतात. जवळजवळ दोन्ही पॅसेजचं स्वरूप हे ऑलमोस्ट सेमच असतं. म्हणजे जर प्रश्नाचं जे स्वरूप बघितलं तर ते ऑलमोस्ट सेमच असतं. खरं तर 12वी बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका न म्हणता बोर्ड त्याला एक ऍक्टिव्हिटी शीट असं म्हणतंय. आता ही ऍक्टिव्हिटी शीट हे नाव का देण्यात आलेलं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तर ही ऍक्टिव्हिटी शीट म्हणजे एक वेगवेगळ्या प्रत्येक प्रश्नामध्ये त्याच्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जसं आपण एक गृहीत धरलं तर क्वेश्चन नंबर 1 जर आपण गृहीत धरला पॅसेजचा, त्याच्यामध्ये हा टोटल 12 मार्कांचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये 12 मार्काचा प्रश्नामध्ये 6 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्याला बोर्डाने असे नाव पण दिलेले आहेत, जसं की A1 ऍक्टिव्हिटी, A2 ऍक्टिव्हिटी, A3 ऍक्टिव्हिटी, A4, A5, A6. आता हे प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं स्वरूप वेगळं आहे. आता जसं A1 ऍक्टिव्हिटी बद्दल जर बोलायचं झालं तर A1 ऍक्टिव्हिटी याला नाव दिलेलं आहे त्यांनी ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणून. आता ही ग्लोबल अंडरस्टँडिंग काय, तर याच्यामध्ये हे जरी आपल्याला वाटत असेल ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे ह्याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचं आहे, असं नाहीये. मुळात ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये थोडंसं आपल्याला मल्टिपल चॉईस ऑप्शन या पद्धतीचे क्वेश्चन्स येतात, ज्याच्यामध्ये कदाचित मॅच द कॉलम असू शकतं, कदाचित फिल इन द ब्लँक्स असू शकतं, कदाचित ट्रू और फॉल्स प्रकारची स्टेटमेंट असू शकतात या पद्धतीने. त्याच्यानंतर जे दुसरी ऍक्टिव्हिटी असते A2 ऍक्टिव्हिटी, याच्यामध्ये याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. तर या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे काय की कम्पॅरेटिव्हली हे इथं मात्र थोडंसं आहे की डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहिणं अपेक्षित आहे मुलांनी. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा आमच्याकडे एक प्रश्न येतात की सर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल उत्तर कसं किती लिहायचं हे कळालं, पण कसं लिहिलं तर आम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाकडून अशा काही रूल्स नाही आहेत पण अशा गाईडलाईन आहेत. ज्यावेळेस आम्ही एक एक्झामिनर म्हणून आम्हाला पेपर आम्ही तपासतो त्यावेळेस त्यांच्या काही गाईडलाईन येतात की जर A2 ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांनी किती शब्दामध्ये, किती लाईनमध्ये आणि किती वाक्यांमध्ये ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये A2 ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांनी
कमीत कमी 50 शब्दामध्ये त्यांचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यासोबतच 5 ते 6 सेंटेन्स मध्ये आणि 6 ते 7 लाईन उत्तरपत्रिकेच्या एवढ्या जर लिहिल्या आपण तर तिथं आपल्याला 2 पैकी 2 मार्क पडण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. तर ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये म्हणजे काय की त्या प्रश्नाचं उत्तर हे पॅसेज मध्येच दिलेलं असतं. फक्त आपल्याला करायचं काय की एका पॅसेजचे वेगवेगळे भाग असतात, त्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं उत्तर कदाचित विभाजित झालेलं असतं. ते एकत्रित करून त्याचा एक संदर्भ घेऊन आपल्याला आपल्या शब्दामध्ये त्याची रचना करायची असते उत्तरपत्रिकेमध्ये. याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. फक्त कॉम्प्लेक्स म्हणजे काय, थोडी डिफिकल्टी लेवल याच्यासाठी वाढते की आपल्याला सगळ्या एकत्र आणून आपल्या शब्दामध्ये त्याची रचना करणं, ह्याच्यासाठी त्याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असं म्हटलेलं आहे. तिसरा जो असतो ऍक्टिव्हिटी आपण म्हणतो त्याला म्हणतात A3 ऍक्टिव्हिटी, ज्याला नाव असं दिलेलं आहे इन्फरन्स, इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिस करणे. ठीक आहे. आता हा इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन काय, तर पॅसेज हा कशाबद्दल आहे किंवा ती माहिती कशाबद्दल आहे, तो धडा कशाबद्दल आहे, त्याच्याबद्दलचं आपल्याला जे जनरल नॉलेज असतं किंवा जनरल माहिती असते त्याच्याबद्दल पूर्ण ते आपलं माहिती, त्या धड्याबद्दलची माहिती, त्या पॅसेजमध्ये दिलेली माहिती या आपल्या शब्दामध्ये शब्दवाधित करणे, ह्याला आपण इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन असं म्हणतो. इथं पण जर शब्द मर्यादा असेल, वाक्यांचं लेंथ असेल किंवा किती लाईन मध्ये तो प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे, तर निश्चितच जसं आपण कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचं ज्या बद्दल जे मी सांगितलं तसंच इथं पण इन्फरन्स, इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिसचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ज्याच्यामध्ये कमीत कमी 50 शब्द, 5 ते 6 वाक्य आणि 6 ते 6 लाईन उत्तरपत्रिकेच्या एवढ्यामध्ये ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतरची जी ऍक्टिव्हिटी येते ती असते A4 ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण म्हणतो की पर्सनल रिस्पॉन्स. आता हा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय, निश्चित एक पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे विद्यार्थ्याचं तिथं वैयक्तिक मत मांडणे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे आता इथं प्रत्येकाचं विद्यार्थ्यानुसार इथं वेगवेगळं मत असू शकतं, तर ते आपलं मत तिथं मांडायचंय. आता इथं पण मार्क जास्त पडणं किंवा 2 पैकी 2 पडण्याच्या अनुषंगाने काय करता येईल असे प्रश्न ज्यावेळेस आम्हाला मुलं विचारतात त्यावेळेस आमचं एक उत्तर असतं त्यांना, ते असं की 2 पैकी 2 जर मार्क घ्यायचे असेल तर एक तर अपेक्षित आहे की पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे वैयक्तिक मत मांडायचंय. तर अपेक्षित असं असतं की तुम्ही त्याची सुरुवात, जसं की आपण एक वर्डिंग असते आय थिंक, इन माय ओपिनियन, अकॉर्डिंग टू मी, आय फील, ह्या शब्दानं जर तुम्ही सुरुवात केली तर तुमचं एक मत तिथं मांडलं जातं. हे तिथं एक्झामिनरच्या निदर्शनास येतं आणि त्याच्यामुळे तो पेपर तपासताना त्याच्यामध्ये भावना निर्माण होती की हे विद्यार्थी त्याला समजले काय लिहायचंय. आता इथं फक्त एक थोडासा बदल असा होतो की वैयक्तिक मत मांडायचंय, पण इथं शब्द मर्यादा थोडीशी वाढते. इन्फरन्स आणि बाकी जे A3, A4 च्या ऍक्टिव्हिटीच्या तुलनेमध्ये इथं थोडी शब्द मर्यादा अशी वाढते की 50 शब्दापेक्षा थोडीशी जास्त 6 ते 7 वाक्य आणि 7 ते 8 लाईन्स याच्यामध्ये थोडंसं आपल्याला वाढवावं लागतील पर्सनल रिस्पॉन्स मध्ये. या पद्धतीने ही A4 ऍक्टिव्हिटी जी आहे पर्सनल रिस्पॉन्सची अशा पद्धतीने आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जी ऍक्टिव्हिटी येते त्याचं नाव आहे A5 ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण म्हणतो लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडी म्हणजे खरं तर इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की तो ग्रामरचाच भाग आहे. आता ग्रामर बद्दल पण मी सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना अवगत करू इच्छितो. काय झालेलं की मागच्या काही वर्षापासून बोर्डाकडूनच ग्रामरचं जे काही वेटेज आहे, महत्व म्हणण्यापेक्षा वेटेज मार्काच्या दृष्टीनं ते थोडंसं कमी झालेलं निदर्शनास येत आहे. ज्याच्यामध्ये जर तुम्ही पूर्ण जर पेपर बघितला, क्वेश्चन पेपर म्हणा, ऍक्टिव्हिटी शीट, तर तुमच्या लक्षात येईल की 7 ते 8 मार्क, एक ऍव्हरेज सांगतो मी, 7 ते 8 मार्काचं महत्व किंवा वेटेज हे ग्रामर आर्टिकलला दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते आर्टिकल जास्त महत्वाचे असतात हा एक दुसरा प्रश्न मुलांच्या दृष्टीनं येतो आमच्याकडे. तर तिथं मी फक्त काही महत्वाचे मुद्दे किंवा महत्वाचे ग्रामर आर्टिकल मी सांगू इच्छितो. असं काही नाही की त्याच्यावरच प्रश्न येतात, त्याच्या व्यतिरिक्त पण शक्यता ह्याच्यावर येण्याची जास्त असते. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कंपल्सरी येणार ते असतं की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे काय, जसं आपल्याला सगळ्याला शिकवण्यात आलं असेल आपल्या आपल्या महाविद्यालयामध्ये की एक सिंपल क्वेश्चन, सिंपलचं कंपाऊंड क्वेश्चन करणे, कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करणे, हे जे किंवा उलट व्हाईस वर्सा ज्याला आपण म्हणतो, या प्रकारचे क्वेश्चन आहे त्याला 1 मार्काचं वेटेज. ठीक आहे. त्याच्यासोबतच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच त्याच्यासाठी 1 मार्काचं वेटेज, व्हॉइस 1 मार्क, डिग्री 1 मार्क, त्याच्यानंतर टेन्स किंवा मग प्रिपोजिशन याच्यासाठी, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण 1-2 मार्काचं ग्रामर असतं. त्याला थोडं आपण असं म्हणू शकतो मिसलिनियस प्रकारचे. म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की डायरेक्ट म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो, हार्डली वेन, हे जे काही असतात म्हणजे ज्याच्याबद्दल आपण आता एक्झॅक्ट सांगू शकत नाही की ते हेच येईल का, ते त्याच्याबद्दल आपण नाही बोलू शकत. म्हणून त्याला थोडंसं आपण 1-2 मार्काचं आपण मिसलिनियस ग्रामर असं थोडंसं म्हणूयात. ठीक आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर ग्रामर हे 7 ते 8 मार्काचं त्याला महत्व आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 जो अनसीन पॅसेज आहे तिथं.
ह्या 2 पॅसेजमध्ये मिळून 7 ते 8 मार्काचं ग्रामरचं वेटेज असतं. ह्या पद्धतीनं लँग्वेज स्टडीमध्ये 1-1 मार्काचे ग्रामरचे आर्टिकल आपल्याला विचारले जातात आणि तसं पाहिलं तर बऱ्यापैकी ते सोपे असतात. कदाचित आपण बऱ्यापैकी 5वी पासून ग्रामर शिकत आलेलो असतो, त्या धर्तीवरच हे ग्रामरचे सेंटेन्सेस असतात. खूप काही अवघड असतं असं समजायचं पण काही विद्यार्थ्यांनी कारण नाही. आणि राहिला प्रश्न A1 क्वेश्चन नंबर 1 मधला A5 ऍक्टिव्हिटी जी आहे लँग्वेज स्टडी, यामध्ये जे ग्रामर आर्टिकल विचारलं जाणार तो निश्चितच जो काही पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजच्या बेसवर किंवा पॅसेज मधलेच एखादं वाक्य घेऊन त्याच्यावरच ते विचारले जातात. या पद्धतीने झाली ही A5 ऍक्टिव्हिटी लँग्वेज स्टडीची. ही 2 मार्काची ऍक्टिव्हिटी आहे. आणि याच्यानंतर एक शेवटची ऍक्टिव्हिटी असते A6 ऍक्टिव्हिटी, त्याला आपण म्हणतो व्होकॅब्युलरी. आता हा व्होकॅब्युलरी काय, तर व्होकॅब्युलरी मध्ये पुन्हा बरेच वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. आता जर सांगायचं झालं तर कदाचित त्याच्यामध्ये सिनोनिम अँटोनिम असू शकतं, कदाचित फिल इन द ब्लँकच्या फॉर्म मध्ये असू शकतं, कदाचित मॅच द कॉलम मध्ये पण असू शकतं. कधी कधी आपल्याला बघतो आपण की चेंज द फॉर्म ऑफ द वर्ड, म्हणजे नाउन फॉर्म असेल तर त्याचा ऍडवर्ब फॉर्म, ऍडजेक्टिव्ह फॉर्म मध्ये चेंज करणे, अशा पद्धतीनं काहीतरी एक सोपं व्होकॅब्युलरी चेक करण्याच्या उद्देशानं बोर्डनं ते ऍड केलेलं आहे. असा त्याचा पॅटर्न असतो. तर ते 2 मार्काचं. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1A जो आहे, माझ्या मते आपल्या सर्वांना ते लक्षात आलं असेल की क्वेश्चन नंबर 1A जो आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची ऍक्टिव्हिटी असतात आणि कशा पद्धतीने आपण उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला कमीत कमी आपले जे काही मार्किंग स्कीमनुसार जेवढे काही मार्क दिलेले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे पडतील ह्या अनुषंगाने मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पुरवली आहे. त्याच्यानंतर येतं क्वेश्चन नंबर 1B. आता हा क्वेश्चन नंबर 1B काय, हा पुन्हा लँग्वेज स्टडीचाच पार्ट आहे. फक्त इथं बदल काय की इथं ग्रामर, पुन्हा लँग्वेज स्टडी म्हणलं की आपण चर्चा केली की ग्रामर आर्टिकल असतात, पण इथं फक्त बदल एक छोटासा बदल हा आहे की इथं नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असतं. आता नॉन टेक्स्च्युअल म्हणजे काय की जे पुस्तकातल्या किंवा एखाद्या पॅसेज, पुस्तकातला एखादा पॅसेज किंवा धडा असतो त्यावर जे सेंटेन्स न देता एक कुठल्या तरी ग्रामर आर्टिकलच्या धर्तीवर एक्झामिनर तो सेट करतो आणि त्याच्यामध्ये ते विचारले जातात. आता तेच की ग्रामरची मागाशी मी तुम्हाला सांगितलं की कोणते कोणते ग्रामर आर्टिकल येणार, कशावर वेटेज असतं वगैरे, तर हे रिपीट होणार नाही ह्या अनुषंगानं एक्झामिनर ते क्वेश्चन्स किंवा ते सेंटेन्स फ्रेम करतात. जर एखादं वाक्य वरती एखाद्या क्वेश्चन नंबर 1A A5 किंवा A6 ऍक्टिव्हिटी मध्ये जे आलंय ते रिपीट होऊ नये ह्या अनुषंगाने ते दुसरे ग्रामरचे आर्टिकल इथं क्वेश्चन नंबर 1B मध्ये कव्हर करतात. इथं मात्र थोडंसं मार्किंग असं की B मध्ये B1 आणि B2 असं त्याचं एक बायफर्केशन केलेलं आहे. आणि B1 मध्ये एक 3 मार्काचे ग्रामर आर्टिकल असतात, त्याच्यामध्ये कंपल्सरी शक्यतो ट्रान्सफॉर्मेशन सेंटेन्सचं एक वाक्य इथं असणार अपेक्षित आहे. आणि B2 जी ऍक्टिव्हिटी आहे तिथंच मात्र स्पॉट द एरर असतं. आता स्पॉट द एरर म्हणजे काय, जनरली एक तुम्हाला वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये कुठेतरी एक छोटासा एरर दिला जातो, काहीतरी चूक दिली जाते आणि फक्त अपेक्षित आहे की मुलांनी ती चूक ओळखायची आणि पुन्हा ते वाक्य पुन्हा चूक करेक्शन, ती चूक जी आहे ती करेक्ट करून ते पुन्हा ते वाक्य उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचंय, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला तिथे 1 मार्क पडेल. या पद्धतीनं हे क्वेश्चन नंबर 1B चा हा फॉर्मॅट आहे. आणि ह्या पद्धतीने आपण असं डिस्कस केलं की क्वेश्चन नंबर 1 जो आहे पूर्ण तो अशा पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. माझ्या मते आता क्वेश्चन नंबर 1 बद्दल जर आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर आपण आता सेक्शन 1 मधला जो काही क्वेश्चन नंबर 2 चा भाग आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करूयात. आता क्वेश्चन नंबर 2 हा जो आहे हा जसा क्वेश्चन नंबर 1 मध्ये मार्क्स आहेत किंवा ऍक्टिव्हिटी त्याच ऍक्टिव्हिटी इथं असतात, फक्त बदल हा आहे की हा अनसीन पॅसेज असतो. अनसीन म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे की तो डायरेक्ट धड्यातला कुठला तुमचा पॅसेज नसणार आहे, तो नवीन कुठला तरी पॅसेज घेतला जातो, एखाद्या मॅगझिन मधला, आर्टिकल मधला किंवा ऑनलाईन कुठलाही एक्झामिनर ते घेऊ शकतात आणि त्याच्यावर काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ते विचारतात. तर ऍक्टिव्हिटी त्याच सेम आहे. म्हणजे मला वाटतं की पुन्हा त्याच गोष्टीबद्दल आपण चर्चा करण्याची गरज पडणार नाही, कारण पुन्हा त्याच ऍक्टिव्हिटी आहेत A1, A2, A3, A4, A5, A6 आणि त्याची नावं तेच, पॅटर्न तोच, प्रेझेंटेशन तसंच, मार्किंग सीम तेच. ठीक आहे. तर A1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण डिस्कस केल्यामुळे पुन्हा त्याच्यावर आपण चर्चा करण्यापेक्षा आपण पुढे जाऊयात. तर पण क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो 2A हा अनसीन पॅसेजवर आहे, ऍक्टिव्हिटी आपण बघितल्या, पण त्याचे 3 भाग आहेत. क्वेश्चन नंबर 2A बद्दल आपण बोललो, आता क्वेश्चन नंबर 2B आणि क्वेश्चन नंबर 2C बद्दल बोलणार आहे. खरं तर आता 2B जो आहे क्वेश्चन नंबर 2B ज्याला आपण म्हणतो तो आणि 2C हा खरं तर आपण जे रायटिंग स्किल जे आपण म्हणतो त्याचा हा भाग आहे, पण तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा कव्हर करण्यात आलेला आहे. बाकी जे रायटिंग स्किल आहेत त्याला जरा मार्किंग त्याचं वेगळं आहे, फक्त इथं मात्र थोडंसं त्याचं वेगळं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2B चा जो भाग आहे तो आहे समरी रायटिंगचा. आता हे समरी आपल्याला माहिती आहे, समरी म्हटलं की आपल्याला बऱ्याच वेळा आपण असं बघतो की समरी म्हटलं की
एक पॅसेज दिलेला असतो, जसं क्वेश्चन नंबर 2 मधला अनसीन पॅसेज, त्याच्यावर आपल्याला काय करायचंय की त्याचे 1/3 फॉर्म करायचंय. हे आपले जनरल आपली आयडिया झाली समरी लिहिण्यासंदर्भात. पण फक्त 1/3 केलं म्हणूनच आपल्याला मार्क पडतील का, असं नाहीये. मुळात एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा रायटिंग स्किलचा भाग आहे, आणि रायटिंग स्किलचा भाग आहे म्हणजे फक्त लिहिलं म्हणजे मार्क पडतात असं समजायचं कारण नाहीये. तर त्याच्यामध्ये रायटिंग विथ स्किल आम्ही जे म्हणतो नेहमी, रायटिंग विथ स्किल, मग आपण काय वेगळं स्किल वापरलंय तिथं ते आपल्याला थोडंसं बघावं लागेल, आणि त्याच्यावर अनुषंगाने तिथं मार्क पडतात. आता स्किल म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस पण रायटिंग स्किलचा भाग येतो तिथं सगळ्यात आपल्याला एक महत्वाचा भाग लक्षात घ्यावा लागेल की फक्त एखाद्या विद्यार्थ्याने एका पूर्ण पानावर त्याचं उत्तर लिहिलंय म्हणून एक्झामिनर म्हणून आम्ही असं डायरेक्ट टिक टिक करून लगेच त्याला 3 पैकी 3 मार्क असं होत नसतं. तर त्याचं एक बायफर्केशन आहे, मार्किंग स्कीम आहे की 3 मार्काचं जर तो आर्टिकल असेल, सपोज आपण ह्याच्याबद्दल बोलतोय समरी बद्दल, 3 मार्काचं जरी असलं तरी डायरेक्ट 3 पैकी 3 देण्याचा अधिकार एक्झामिनरला नाहीये. बोर्डाने त्याचे काही नॉर्म्स ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये मग 1 मार्क कशाचा, तर टायटलला. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, कारण समरी रायटिंग हा एकमेव असा रायटिंग स्किल आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये 1 मार्क हा पूर्णपणे कशासाठी रिझर्व्ह आहे, तर तो टायटलसाठी. तर आपल्याला टायटल देणं अपेक्षित आहे. ते टायटल पण त्या पॅसेज किंवा त्या माहितीला सुटेबल अप्रोप्रिएट असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर 1 मार्क टायटलला झाला तर उरतात 2 मार्क. मग ते 2 मार्कामध्ये सुद्धा तुम्ही सगळे ते मुद्दे आहेत जे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले आहेत, त्या क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत, ते सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत का नाही हे पण ते एक्झामिनर म्हणून ते बघतात, आणि त्याच्या आधारावर तुम्हाला ते मार्क मिळतात. आणि त्याच्यासाठी मग आउटलाईन करणं असेल, त्याचं टायटल देणं असेल, किंवा त्याची सगळे मुद्दे कव्हर करणं असेल, हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ते सगळं झालं असेल तर आपल्याला निश्चितच 2.5 ते 3 मार्क कमीत कमी मिळणं अपेक्षितच आहे याच्यामध्ये. तर विद्यार्थ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की फक्त मी लिहितोय, मी खूप सारे लिहिलं म्हणून मला मार्क मिळतील असं भ्रमात आपण राहू नये. तर रायटिंग आणि ते स्किलफुली जर लिहिलं तर जास्तीत जास्त आपले चान्स वाढतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला रायटिंग विथ स्किल जो काही भाग आहे तो आपल्याला थोडंसं समजून घ्यावा लागेल, आणि त्याची मार्किंग स्कीम पण समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला समरी बद्दल बोललो तसंच आता पुढच्या जो काही आहे क्वेश्चन नंबर 2C हा माइंड मॅपिंग किंवा नोट मेकिंग पण आपण आपल्या भाषेमध्ये बोली भाषेत बोलतो नोट मेकिंग, कारण आपण शालेय स्तरावर आपण शिकलेलो असतो नोट मेकिंग वगैरे. थोडंसं माइंड मॅपिंग म्हणलं की थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं. तर हा माइंड मॅपिंग म्हणजे काय की कधी कधी ह्याच्यासाठी एक स्वतंत्र पॅसेज दिला जातो, कारण हा जरी क्वेश्चन नंबर 2चा पार्ट असला तरी पण त्याचा जो पॅसेज आहे ज्या माहितीच्या आधारावर त्याला माइंड मॅपिंग तयार करायचा आहे तो पॅसेज प्रश्नपत्रिकेत जो क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए मध्ये दिलेला आहे त्याच्या आधारावर तो माइंड मॅपिंग ते करायचं नाहीये. कधी कधी त्याला स्वतंत्र एक छोटा पॅसेज दिला जातो, कधी कधी त्याच्यावर स्वतंत्र मुद्दे दिले जातात, पॉइंट्स दिले जातात, आणि त्याच्या आधारावर तुम्हाला काय करायचं, माइंड मॅपिंग करायचं. माइंड मॅपिंग म्हणजे काय, जसं नोट मेकिंग आणि माइंड मॅपिंग मधला फरक काय, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक डायग्रामेटिक फॉर्म, फिगरेटिव्ह फॉर्म, बरोबर आहे, तर त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तो डाटा किंवा ती इन्फॉर्मेशन कन्वर्ट करायची. ठीक आहे. आणि ती करताना मग पूर्ण ते कधी कधी त्याला कम्प्लिशन टास्क असंही नाव दिलं जातं. म्हणजे कम्प्लिशन टास्क हे पण समजून घ्यावं लागेल. कम्प्लिशन टास्क म्हणजे कधी कधी माहिती बऱ्यापैकी दिली जाते, डायग्राम पण कधी कधी रेडीमेड दिली जाते, नेहमी दिली जाईल असं नाही. ठीक आहे. म्हणून त्याला म्हणतात दिस मे ऑर मे नॉट बी अ कम्प्लिशन टास्क. ठीक आहे. मग कधी कधी पूर्ण माहिती दिली म्हणजे डायग्राम दिली असेल तर ती डायग्राम आपण तशीच उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आणि बाकी उर्वरित माहिती भरायची, त्याला कम्प्लिशन टास्क म्हणतात. पण कधी कधी दिली नसेल तर अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांना ती पूर्ण डायग्राम तयार करणे आणि त्याच्यावर ती सगळी माहिती किंवा ते मुद्दे त्या डायग्रामेटिक फॉर्म मध्ये किंवा फिगरेटिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करून लिहिणे, हे आपलं जे स्किल आहे हे रायटिंगचं स्किल आहे. ठीक आहे. तर हे स्किल इथं आपल्याला वापरायचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला लक्षात येईल की 3 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. ठीक आहे. एका पानामध्ये ते लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला 3 मार्काचं वेटेज मिळेल. माझ्या मते आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे सेक्शन 1चा पार्ट आहे तोही आपल्याला सगळ्यांना लक्षात आला असेल. ठीक आहे. आता आपण जाऊयात सेक्शन 2 ला. सेक्शन 2 आपल्या सगळ्यांना माहिती की याचं नाव किंवा त्याला बोर्डाने जे नाव दिलेलं आहे ते आहे पोएट्री अँड अप्रिसिएशन. ठीक आहे. आता ह्या सेक्शन मध्ये एकच क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 जरी एकच क्वेश्चन दिलेला असला आणि पोएट्रीवर असला तरी पण आपल्या ज्या टेक्स्टबुक मध्ये ज्या काही 8 पोएम दिलेल्या त्या 8 पैकी कोणतेही 2 वेगवेगळ्या 2 पोएम्सवर, कवितांवर प्रश्न येणार आहे. ठीक आहे. आता इथं जर मार्क म्हणलं किंवा वेटेज म्हणलं तर थोडासा बदल केलेला आहे त्यांनी. इथं 2 पार्ट पाडलेले आहेत क्वेश्चन नंबर 3 चे, क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B. आता क्वेश्चन नंबर 3A मध्ये काय असणार आहे तर एक स्वतंत्र पोएम असेल पोएट्रीची आणि क्वेश्चन नंबर 3B मध्ये एक दुसरी पोएम असेल. ठीक आहे. पण मार्क्स देताना 2 जरी पोएम असतात तरी मार्क्स मात्र वेगवेगळे.
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये जी पोएम दिलेली आहे त्याला बोर्डाने थोडंसं जास्त वेटेज दिलेले, 10 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये जी अप्रिसिएशन, प्युअरली त्याचं फक्त अप्रिसिएशन लिहायचंय, त्याच्यासाठी 4 मार्काचं. म्हणजे अशा पद्धतीनं 10+4 असं 14 मार्काचं तो सेक्शन आहे. 14 मार्कासाठी 2 पोएम असणार आहे. माझ्या मध्ये स्वरूप क्लिअर आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात की एक क्वेश्चन नंबर 3A मध्ये जी काही पोएम येणार आहे, कोणतीही एक पोएम येईल तर त्या पोएमचे स्वरूप कसं असेल, प्रश्न कसे असतील आणि त्याची उत्तर कशी लिहायची याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. आता इथं आपल्याला जी पोएम असेल त्याची जी लेंथ असते ती जनरली 2 ते 3 स्टांजा आपण जे म्हणतो आपल्या भाषेत, किंवा असं म्हणता येईल आपल्याला 12 ते 16 लाईन्स याच्यामध्ये एवढ्या लाईनची ती पोएम असते. आणि ह्याच्यासाठी 10 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. आणि 10 मार्काचं वेटेज म्हणलं की मग 5 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असणार आहेत. पुन्हा तेच A1 ऍक्टिव्हिटी, A2 ऍक्टिव्हिटी, A3 ऍक्टिव्हिटी, A4, A5 अशा पद्धतीने. आता आपण एक ऍक्टिव्हिटी पुन्हा डिस्कस करूयात. आता A1 ऍक्टिव्हिटी अगोदरच आपण पॅसेजच्या वेळेस आपण डिस्कस केलेले की A1 ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की ग्लोबल अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन आहे. म्हणजे पुन्हा तेच येतं की हा मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन असतो. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतील कदाचित फिल इन द ब्लँकच्या माध्यमातून किंवा मॅच द कॉलमच्या माध्यमातून अशा पद्धतीने ते क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. A1 मध्ये मार्क्स 2च असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर A2 ऍक्टिव्हिटी जी आहे ती आहे इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिस. आता हे काय असतं, आता इथं एक थोडंसं मुलांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की पोएम म्हटलं की आपल्याला त्या पोएमचं जिस्ट, म्हणजे मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय, जिस्ट म्हणजे काय, GIST, ज्याचं स्पेलिंग आहे GIST. जिस्ट म्हणजे काय की सेंट्रल थीम किंवा आयडिया त्या पोएमची नेमकी काय ही माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे ती पोएम कशाबद्दल आहे ते माहिती असणं अपेक्षित आहे. जर ते मुलांना माहिती असेल की त्याची थीम काय त्या पोएमची, म्हणजे इन्फरन्स काय, तर त्या मुलाला ते उत्तर लिहिता येईल. आता लेंथ वगैरे तर ऑलरेडी आपण डिस्कस केलेले, त्याच्याबद्दल मी आणखी वेळ नाही घेणार आपला. पण जिस्ट जर माहित असेल तर तुम्हाला ते उत्तर लिहिता येईल. म्हणजे सेंट्रल थीम आयडिया याच्याबद्दल आहे इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन मध्ये. त्याच्यानंतर जे तिसरी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे पर्सनल रिस्पॉन्सची. आता पर्सनल रिस्पॉन्स म्हणलं की पुन्हा तेच त्या कवितेला गृहीत धरून एक स्वतंत्रपणे विद्यार्थ्याचं मत जाणून घेण्याच्या उद्देशाने बोर्डाने तयार केलेले एक प्रश्न, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं येऊ शकतं किंवा येणं अपेक्षित पण असतं. तर असा हा पर्सनल रिस्पॉन्स एक क्वेश्चन आहे, तो A3 मध्ये आला. त्याच्यानंतर येतं ते A4 ऍक्टिव्हिटी, ते आहे पोएटिक डिव्हाइसची. आता पोएटिक डिव्हाइस म्हणलं की याचे वेगवेगळे पार्ट पडतात. पण आपल्या 12वी बोर्डाच्या अनुषंगाने जर म्हटलं तर आपल्याला पोएटिक डिव्हाइस म्हणजे थोडंसं आपण सोपं करून लक्षात घेऊया, ते आहे फिगर्स ऑफ स्पीच. ठीक आहे. 10वी पर्यंत पण आपण फिगर्स ऑफ स्पीच वेगवेगळे शिकलेले असतात. 11वी आणि 12वी मध्ये पण आपण शिकलेले आहेत. तर 12वी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जर म्हणलं तर आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच साठी हे स्वतंत्रपणे 2 मार्कांचं एक वेटेज इथं क्वेश्चन नंबर 3A मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. 3B मध्ये पण त्याचा रेफरन्स घ्यायचा आहे, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया. ठीक आहे. मग आता फिगर्स ऑफ स्पीच मध्ये कसा क्वेश्चन येतो ते पण सांगतो मी. जी पण पोएम तुम्हाला तिथं दिली जाणार आहे, जी की मी तुम्हाला म्हटलं की 12 ते 16 लाईनची असेल, त्यामधली कुठलीही एक लाईन तिथं तुम्हाला दिली जाते एक्झामिनर कडून आणि असं सांगितलं जातं 3 माध्यमातून तिथं प्रश्न विचारतो. पहिली ऍक्टिव्हिटी असते की जी दिलेली लाईन आहे त्याचं सिम्पली फिगर ऑफ स्पीच त्या लाईन मध्ये कोणतं आहे ते ओळखायचंय. म्हणजे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच असं सरळ एक प्रश्न असतो. कधी कधी नाही तर एक ऍडिशन होतं काय की आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन इट. मग मात्र तिथं अपेक्षित आहे की मुलांनी ते कोणतं फिगर ऑफ स्पीच आणि काय आहे ते लिहिणं. ठीक आहे. स्वतःच्या वर्डिंग मध्ये दिसायचंय. तिसरी ऍक्टिव्हिटी अशी असू शकते, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच, एक्सप्लेन इट अँड गिव्ह 1 मोर एक्झाम्पल. त्याच फिगर ऑफ स्पीचचं एक एक्झाम्पल असंही असू शकते. किंवा कधी कधी थोडंसं पोएटिक डिव्हाइस म्हणून एक स्वरूप बदलू शकतं. ते असं की तुम्हाला एक 2 किंवा 4 लाईन दिल्या जातील आणि एक तर फिगर ऑफ स्पीच पण ओळखायला सांगितलं जाईल किंवा त्याची रायमिंग स्कीम. ठीक आहे. जे रायमिंग असतं ते रायमिंग स्कीम ओळखावून लिहायला सांगितली जाईल. अशा पद्धतीने हे पोएटिक डिव्हाइसचा हा प्रश्न असतो. ठीक आहे. हा पण माझ्या मते लक्षात आला असेल. आता येते शेवटची ऍक्टिव्हिटी A5 ऍक्टिव्हिटी. ही A5 ऍक्टिव्हिटी काय आहे तर पोएटिक क्रिएटिव्हिटी असं त्याला नाव आहे. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, त्यांनी एक इन्स्ट्रक्शन देतात की कंपोज 2 to 4 लाईन्स. ठीक आहे. आता कंपोज 2 to 4 लाईन्स म्हणजे काय की जी पोएम दिलेली आहे त्याला गृहीत धरून किंवा त्याचा रेफरन्स घेऊन, शक्यतो त्याचा रेफरन्स घेऊन आपण 2 किंवा 4 जे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यानुसार 2 किंवा 4 स्वतंत्र पोएमच्या लाईन्स आपण तयार करायच्या आपण स्वतः. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये नकळतपणे अपेक्षित हे असतं की विद्यार्थ्यांनी 2 गोष्टी फॉलो कराव्या. अपेक्षित आहे, एक
त्या 2 किंवा 4 लाईन ज्या तुम्ही तयार करताय त्याची रायमिंग स्कीम मॅच व्हावी, काहीतरी त्याला रायमिंग असणं अपेक्षित आहे एक. आणि थीम काय, त्या पोएमची थीम ती इथं जर मॅच केली, त्याला रिलेट केली, किंवा जी काही प्रश्नामध्ये इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यानुसार त्या कंपोज करणं, ठीक आहे. आणि अलॉंग विथ रायमिंग स्कीम हे जर केलं तर निश्चितच आपले 2 पैकी 2 मार्क कुठेही जाणार नाही, ठीक आहे. तर माझ्या मते आपल्याला क्वेश्चन नंबर 3A बद्दल आता आपण चर्चा केली. आता थोडंसं येऊयात क्वेश्चन नंबर 3B, जो की एक ऍप्रिसिएशनचा प्रश्न आहे, पोएटिक ऍप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो. आता ह्याचं ओव्हरऑल किती मार्क्स आहेत तर 4 मार्क आहेत, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मात्र स्वतंत्र एक दुसरी पोएम बद्दल तुम्हाला विचारणं होईल, ठीक आहे. एक पोएम दिली जाईल, पुन्हा तीच टेंटेटिव्ह लेंथ तशीच असते, आणि त्याच्यावर मात्र ऍप्रिसिएशन लिहायचंय. ऍप्रिसिएशन म्हणजे काय, थोडक्यात जर समजायचं असेल, याची काही डेफिनेशन करण्यापेक्षा थोडक्यात जर समजायचं असेल तर जे काही क्वेश्चन नंबर 3A मध्ये ज्या वेगवेगळ्या आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केलेल्या आहेत तेच एका पॅराग्राफ फॉर्म किंवा पॉइंट वाईज फॉर्म मध्ये, ठीक आहे, तुम्हाला लिहायचंय. फक्त कंटिन्यू फॉर्म मध्ये लिहायचं एवढंच आहे. जर पॉइंट दिले असतील तर ते पॉइंट तिथे लिहून त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं किंवा एक्सप्लेन करायचं आहे. जर पॉइंट दिले नसतील तर पॅराग्राफ फॉर्म मध्ये, मग ती 2, 3, 4 पॅराग्राफ मध्ये आपण लिहू शकतो या पद्धतीनं, ठीक आहे. ऍप्रिसिएशन मध्ये मग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी येतील, जसं की इन्फरन्स इंटरप्रिटेशन काय, म्हणजे खरं तर सुरुवात अशी होती की पोएट कोण आहे, पोएमचं टायटल, ठीक आहे, त्याचा पोएट बद्दल थोडीशी माहिती इंट्रोडक्शन म्हणून लिहिणं, त्याच्यानंतर मग पोएम बद्दल जी काही त्याची थीम आहे, पॅराफ्रेज म्हणून जे आपण म्हणतो ना, जिस्ट और पॅराफ्रेज, तो सुरुवातीला लिहिणं, पुन्हा तुमचं एखादं पर्सनल ओपिनियन त्याच्यामध्ये ऍड करणं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच यूज केलेले आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तिथं आपल्याला आलं पाहिजे असं अपेक्षित आहे. म्हणून पोएटिक ऍप्रिसिएशन मध्ये पोएम बद्दलचे वेगवेगळ्या माध्यमातून जे काही एरिया असतात ते सगळे कव्हर करणं, त्याला आपण पोएटिक ऍप्रिसिएशन असं म्हणतो, ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे 4 मार्कांचं आहे. आता 4 मार्कांसाठी सुद्धा मी आता रायटिंग स्किल मध्ये मी नंतर बोलणारच आहे. 4 मार्कांसाठी सुद्धा एक जर शब्द मर्यादेचा जर विचार केला तर असं गृहीत धरतात की 120 शब्दांमध्ये आपलं उत्तर लिहायचंय, ठीक आहे. म्हणजे आपण जर एक पेज असं गृहीत धरलं, ठीक आहे, तर एक पेज आणि जर पूर्ण होत असेल आणि दुसऱ्या पेजवर जर ते 3-4 लाईन जरी झाल्या तर माझ्या मते 120 शब्दाची मर्यादा आपण सहज फॉलो करू शकतो. या पद्धतीनं आपण पोएट्री आणि पोएटिक ऍप्रिसिएशन हा जो क्वेश्चन आहे आपण सहज लिहू शकतो आणि त्याच्यामध्ये मार्क पडायलाही. आता आपला जो विद्यार्थ्याचा सगळ्यात आवडता म्हणा किंवा थोडासा ओळखीचा असा जो भाग आहे, ठीक आहे, तो आहे सेक्शन 3चा, त्याला आपण म्हणतो रायटिंग स्किल, ठीक आहे. आता हा आवडता का, कारण इथं खूप सारं लिहायचंच असतं, ठीक आहे. आणि दुसरं त्याचं कारण असं आहे की आपण म्हणजे शालेय स्तरापासून याच्या वेगवेगळे जे रायटिंग स्किलचे आर्टिकल्स आहेत हे आपण शिकत आलेलो असतो, म्हणजे बऱ्यापैकी माहिती असते त्याच्याबद्दल, आणि काहीतरी नवीन शिकतोय किंवा नवीन आहे, बोर्डाची परीक्षा आहे आणि त्याचं प्रेशर इथं निर्माण होत नाही. फक्त इथे एकच प्रेशर असतं की रायटिंग जरा जास्त असतं आणि त्याच्याबद्दल मग थोडंसं मुलांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की सर मग एवढं रायटिंग होईल का, वेळ पुरेल का. कारण शेवटी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की लँग्वेज, भाषा, मग ती इंग्रजी असो, मराठी असो, हिंदी असो किंवा इतर कोणती असो, भाषाविषयी म्हटलं की लिखाण खूप सारं करावंच लागतं. कारण काय झालेलं असतं की मागच्या बऱ्याच काळापासून जे विद्यार्थी मुख्यतः नीटची तयारी करणार असतील, जेईची तयारी करणार असतील, यांना लिखाणाचा सराव कमी पडलेला असतो. आणि मग तो लिखाणाचा सराव कमी पडला की मग शेवटच्या टप्प्यात आलं की मग आपल्याला भीती निर्माण होते की सर आम्हाला लिहायची सवय नाहीये, मग आम्ही नाही जर झाला कव्हरतो तर मग कसं करायचं, काही नाही. तर ती थोडीशी भीती आपण आजच्या ह्या म्हणजे सेशन मधून म्हणा किंवा माझं लातूर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण हे चर्चा करतोय, तर त्याच्यामधून थोडी कमी करायचा प्रयत्न आपण करूया. ती कशी, तर सगळ्यात महत्वाचं हा रायटिंग स्किलचा पार्ट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रायटिंग स्किल म्हणजे काय, रायटिंग विथ स्किल. आता इथे काही प्रत्येक वेळेस आपल्याला स्किल आपल्याला वापरावे लागतात. एक तर तुम्ही थोडं आउटलाईन करून सिस्टमॅटिक जर लिहिलं तर थोडंसं मार्क्स चांगले पडायची एक शक्यता वाढते. एक त्याची शब्द मर्यादा तर इथून पुढची निश्चितच सगळ्यांची 120 शब्दाची मर्यादा, कमीत कमी 120 शब्दाची मर्यादा आहे, ती आपल्याला फॉलो करणं बंधनकारक आहे असं म्हणलं तरी म्हणजे चुकीचं होणार नाही असं मी म्हणेल, ठीक आहे. तर थोडंसं आपण त्या अनुषंगाने बोलूया. तर आता एक आहे की इथं तुम्हाला एक चांगली बाजू अशी की तुम्हाला खूप सारे चॉईस मिळणार आहे, ठीक आहे. प्रत्येक रायटिंग स्किल आर्टिकलचा जो काही सेक्शन आहे त्या प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला खूप सारे चॉईस आहेत. तेवढीच एक लिबर्टी आहे, तेवढीच एक फ्रीडम आहे, तुम्हाला चॉईस आहे. आणि त्याच्यामुळे काय की ते जे बर्डन आहे की मला आता लिहिणं तर गरजेचं आहे पण हेच लिहायचं का तेच लिहायचं का असं आपल्याला म्हणजे भीती बाळगण्याचं कारण नाही.
आपण कुठला तरी एक रायटिंगचं आर्टिकल चांगला तयार करून तो चांगला प्रेझेंट करू शकतो. आता त्याच्याबद्दल आपण थोडं बोलू. सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन नंबर 4, त्याचा जो क्वेश्चन नंबर आहे तो 4 आहे. याच्यामध्ये त्याची 4 पार्ट डिवाइड केलेले आहेत. 4A, 4B, 4C, 4D. ठीक आहे. आणि प्रत्येक सेक्शन मध्ये त्याला चॉईस दिलेलं आहे. आता ह्यापैकी बऱ्याच वेळा विद्यार्थ्याचा एक असा आम्हाला म्हणणं येतं, सर ह्यातला कोणता लिहिला तर जास्त मार्क पडतील. लक्षात घ्या मित्रांनो, जास्त मार्क पडतील म्हणजे एक कोणता ते लिहिला म्हणून त्याला वेगळं वेटेज असतं असं नाहीये. फक्त ते तुम्ही प्रेझेंट कसं करतात, तुमचं स्किल कसं दाखवतात, हे सगळं त्याच्यावर असतं. ठीक आहे. म्हणजे एक्झामिनरचा कुठला तरी आवडता असतो, तुमचा आवडता आहे म्हणून त्याला मार्क पडतात असं नसतं त्याला. ठीक आहे. पण मार्कच्या दृष्टीनं आपला सोपा कोणता जाईल, ठीक आहे, आणि जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल त्या अनुषंगाने आपण बोलतोय म्हणून सांगतोय. आता 4A जर विचार केला तर तुम्हाला तिथं तुम्हाला 3 चॉईस मिळणार. ठीक आहे. याच्यात पहिली चॉईस आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. आता आपल्या सगळ्याला शिकून झालेलं आहे हे. आता व्हर्च्युअल मेसेज काय, कसा ड्राफ्ट करायचं हे सगळं माहिती आहे. आता इथं थोडी अडचण ही आहे की त्याचं ड्राफ्टिंग प्रॉपर जर केलं तर आपण मार्क आपल्याला पडू शकतात. फक्त त्याचं जे वेटेज आहे 4 मार्कांचं आहे, 1 आणि शब्द मर्यादा 120 मार्काची. आता आपण व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करायचा आहे तर कितीही प्रयत्न केला तर एक टीचर म्हणून, एक एक्झामिनर म्हणून आमचं एक असं लक्षात येतं की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज मध्ये 120 शब्दाची मर्यादा पूर्ण होत नाही कितीही प्रयत्न केला तरी. ठीक आहे. कारण त्यांनी जे पॉइंट्स दिले असतात त्याला आपण खूप एका मर्यादेपर्यंत आपण त्याला स्ट्रेच करू शकतो, त्याच्या पलीकडे जाता येत नाही. आणि त्याच्यामुळे तिथं मग थोडीशी मर्यादा येऊ शकते. त्याच्यामुळे जर शक्य झालं तर आपण दुसरा चॉईस पण विचार करावा. पण ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की नाही मला बऱ्यापैकी ते जमतं आणि थोडासा वेळ पण कमी पडण्याची शक्यता असे वाटते, त्यांनी निश्चित ह्या चॉईस घ्यायला हरकत नाही. पण ज्यांच्याकडे वेळ सफिशियंट आहे आणि ज्यांना असं वाटतं की याच्यापेक्षा जे काही दिलेल्या शब्द मर्यादेत जर मला एखादं उत्तर लिहायचं असेल तर मी दुसरा चॉईस घ्यायला हरकत नाही, तर त्यांच्यासाठी दुसरं एक चांगलं ऑप्शन इथं मिळतं. ते आहे आणखी एक स्टेटमेंट ऑफ पर्पज, ज्याला एसओपी म्हणून पण आपण म्हणतो. पण क्वेश्चन नंबर 4A मधला जो दुसरा चॉईस आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज, ज्याला आपण एसओपी म्हणून आपण ओळखतो, तर एसओपी बद्दल पण आपण लिहू शकतो. फक्त इथं काय की जर आपल्याला ते माहित असेल की कोणत्या डिग्रीसाठी कुठल्या कॉलेजला आणि सगळ्या त्याच्याबद्दल जर माहिती असेल तर हा चॉईस घ्यायला काहीही हरकत नाही. कारण बऱ्याच वेळा एक आहे की बोर्डाकडून प्रत्येक रायटिंग स्किलसाठी क्वेश्चन तर दिला जातोच, त्याच्यासोबतच मुद्दे पण पॉइंट्स पण दिले जातात आणि आपल्याला करायचं काय की ते फक्त पॉइंट्स त्याला एलेबोरेट करायचे, एक्सप्लेन करायचे, एक्सपांड करायचे आपल्या म्हणजे नॉलेजनुसार. ठीक आहे. तर तो दुसरा एक चॉईस आहे. आणि त्याच्यासोबत एक सगळ्यांना परिचित असणारा तिसरा पण चॉईस आहे ग्रुप डिस्कशनचा. आता बऱ्याच वेळा मेजॉरिटी विद्यार्थ्यांना थोडा सोपा वाटतो आणि चांगली गोष्ट, बरोबर पण गोष्ट आहे. ठीक आहे. की ग्रुप डिस्कशन म्हटलं की आपल्याला वाटतं की बाबा कसाही प्रश्न आला तरी कमीत कमी मी 4 वाक्य किंवा 4 स्टेटमेंट तरी, डायलॉग तरी प्रत्येकाची मी लिहू शकतो. ठीक आहे. मग एक तुम्हाला सिच्युएशन दिली जाते, एक तुमचा ग्रुप तयार करायचा आहे, मग एक टॉपिक दिला जातो, त्याच्यावर तुम्ही ग्रुप जे डिस्कशन होईल त्याच्यावर तुम्ही तुमचे डायलॉग लिहिणार आहेत. ते सोपं असतं निश्चितच. फक्त त्याच्यामध्ये एक आहे की तुमचा ग्रेटिंगचा पार्ट आहे, कन्क्लुडिंगचा पार्ट आहे, एकमेकाला म्हणजे तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता, तुम्ही लिसन किती करताय. ठीक आहे. कदाचित रिस्पेक्टफुली तुम्ही डायरेक्ट प्रेम करताय का नाही, हे सगळ्या जरा आपण नाही म्हटलं तरी असतात ना मॅनर्स, एटिकेट्सच्या काही ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी जरा इथं इन्व्हॉल्व्ह केल्या तुम्ही. ठीक आहे. एटिकेट्सच्या रिलेटेड गोष्टी, ग्रीटिंग वगैरे, तर इथं मार्क पडायला काही हरकत नाही. सोपा पण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तिसरा चॉईस घेणारे, मी आमचं असं ऑब्झर्वेशन की तिसरा चॉईस घेणारे जास्तीत जास्त विद्यार्थी असतात, कारण खूप बऱ्यापैकी सोपं जातं. कारण डिस्कशन म्हटलं की एवढं अवघड आपल्याला जाणवत नाही. फक्त तिथं काही ह्या जे शिक्षकांनी आपल्याला कदाचित सांगितले असेल त्या गोष्टी इथं फॉलो करायच्यात, मेन्शन करायच्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला मार्क पडतील. ठीक आहे. त्याच्यानंतर येतोय क्वेश्चन नंबर 4B. आता 4B मध्ये पण तुम्हाला 3 चॉईस आहेत. ठीक आहे. ते आपण एक आपण डिस्कस करूया. त्याच्यामध्ये पहिली चॉईस आहे ती आहे ईमेल रायटिंगची. आता ईमेल म्हणलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपला स्वतःचा तर ईमेल असतोच. ठीक आहे. आपण सगळ्यांनी बऱ्यापैकी ईमेल म्हणजे कंपोज केलेले असतात, पाठवलेले असतात प्रत्येकाने, किंवा किंबहुना वर्गामध्ये शिक्षकांनी शिकवलेले असतात. फक्त इथं काय की ईमेल रायटिंग जर तुम्ही करणार असाल तर त्याचं जे आउटलाइनिंग आहे, टेम्पलेट आहे, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रेझेंटेशन म्हणून तिथं आल्या पाहिजेत. म्हणजे जी मागासपासून मी रिपिटेटिव्हली म्हणतोय की ऍडिशनल स्किल. आपण क्वेश्चन नंबर 4B बद्दल बोलूयात. 4B मध्ये तुम्हाला पुन्हा 3 चॉईस मिळणार आहेत. त्या 3 चॉईस मध्ये पहिली चॉईस असते ती असते ईमेल रायटिंगची. आता ईमेल रायटिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण आपल्या सर्वांनी स्वतःचा एक ईमेल तयार केलेला असतो, कुणाला आपण ईमेल पाठवलेला पण असतो. फक्त इथं अपेक्षित काय की रायटिंग स्किल मध्ये ऑन पेपर तिथं घ्यायचं असल्यामुळे
त्याच्यामध्ये प्रॉपर फॉर्मॅटमध्ये म्हणजे त्याचं जे ईमेल रायटिंगचं जे टेम्पलेट आहे त्या टेम्पलेटमध्ये ते प्रेझेंट होणं अपेक्षित आहे. तर त्या ईमेल रायटिंगमध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो टू असतं, फ्रॉम असतं, ठीक आहे, किंवा बाकी त्याचे जे काही क्रेडेन्शियल्स ते सगळे मेन्शन करून ते सेंड पर्यंत करणं, ठीक आहे, हे सगळं त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. ऍक्च्युली हा लेटर रायटिंगचाच फॉर्म आहे, फक्त तो ऑनलाईनच्या माध्यमातून आपण करतो, त्याला आपण ईमेल रायटिंग म्हणतो. म्हणून ते ऍडिशनल स्किल वापरून त्याचं टेम्पलेट तयार करून तो तिथे लिहायचा आहे. जर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही ईमेलपेक्षा मला दुसरा चॉईस घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी रिपोर्ट रायटिंग हा पण एक चॉईस आहे. आता रिपोर्ट रायटिंग आपल्याला सगळ्यांना माहिती की रिपोर्ट रायटिंग आपण दोन माध्यमातून करतो. बऱ्याच वेळा असं बघतो आपण की ऑफिशियल रिपोर्टिंग असतं किंवा मग कधी कधी न्यूज रायटिंगसाठी पण विचारलं जातं. आता दोन्हीमध्ये थोडासा फरक असा पडतो की प्रेझेंटेशन वाईज, ठीक आहे, पण शक्यतो ऑफिशियल रिपोर्टिंग असेल तर तेवढं अवघड जात नाही, बऱ्यापैकी तो सोपा आहे. फक्त टायटल द्यायचे, डेडलाईन असते आणि नंतर त्याचं रिपोर्टिंग करायचंय, ठीक आहे. बाकी प्रेझेंटेशनचा जर बघितला विषय तर तेवढा अवघड तो जात नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा निदर्शनास येतं की मुलांना तो थोडासा पाठ सोपा जातो. आणि बहुतांश वेळा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचे मुद्दे पण दिलेले असतात, पॉईंट्स दिलेले असतात क्वेश्चन पेपरमध्येच, त्याच्यामुळे ते अवघड जात नाही की आपल्याला कोणते मुद्दे कव्हर करायचे, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पण काही मला विद्यार्थ्यांना वाटतं की ह्याच्यापेक्षा आणखी एक चॉईस मला मिळाला तर बरं होईल, मग त्यांच्यासाठी पुन्हा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात. आता इंटरव्ह्यू क्वेश्चन म्हणलं की मागच्या वर्षीचा जर आपण पेपर बघितला असेल तर 2023च्या पेपरमध्ये बोर्डाने आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चनसाठी एक स्वतंत्र आउटलाइनिंग करून त्याचे मुद्दे पण दिलेले आहेत, सगळे पॉईंट्स, आणि कशा पद्धतीने लिहायचे हे पण दिलेले आहे. म्हणजे कोणते कोणते एरिया कव्हर करायचे, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारायचे हे खूप सोपं करून दिलेले आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतं की बाबा नाही मग एक सगळं तर रेडीमेड असेल आणि फक्त मला क्वेश्चन्स टाकायचे त्याच्यामध्ये, ह्या जर चॉईस कुणाला घ्यायचं असेल तर खूप चांगला चॉईस तुमच्याकडे असणार आहे. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू क्वेश्चनसाठी पण प्रेफरन्स देणारे बरेच विद्यार्थी असतात. त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन फक्त आपल्याला क्वेश्चन लिहायचे, उत्तर लिहिणं तर तिथं बिलकुल अपेक्षित नाही. त्याच्यामुळे फक्त क्वेश्चन लिहायचे, कमीत कमी 8 क्वेश्चन ते 10 क्वेश्चन, जास्तीत जास्त तुम्ही 11 क्वेश्चन पर्यंत जाऊ शकता, ठीक आहे. पण मुद्दे तुम्हाला तयार मिळत असल्यामुळे तिथं क्वेश्चन तयार करायला तेवढे अवघड जात नाही. त्याच्यामुळे हा एक खरंच निश्चित चांगला चॉईस आपल्याला मिळतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येऊयात क्वेश्चन नंबर 4C कडे, ठीक आहे. आता 4C मध्ये काय की पहिला चॉईस, पुन्हा इथं त्या 3 चॉईस आहेत, त्यातला पहिला चॉईस आहे स्पीच रायटिंग किंवा स्पीच ड्राफ्टिंग, ठीक आहे. एक सिच्युएशन दिली जाते, एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन, आणि त्याच्यावर तुम्हाला बोलायचंय. एक विद्यार्थी म्हणून, एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून असेल, तुम्ही त्याच्यावर बोलायचं आहे, ठीक आहे. आता स्पीच म्हणलं की पुन्हा सोपं जातं आपल्याला ते, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर अशा वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे भाषण लिहायचंय हे अवघड जात नाही. थोडंसं आपल्याला एक म्हणजे म्हणतो ना आपण फॅमिलियर वाटतात ह्या गोष्टी, ठीक आहे. जर तरी पण एखाद्या विद्यार्थ्याला दुसरी चॉईस घ्यायची असेल तर तिथं दुसरी चॉईस ही कॉम्पेअरिंगची आहे. आता एक कॉम्पेअरिंग म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सूत्रसंचलन, ओके, अँकरिंग म्हणा किंवा सूत्रसंचलन. मग एक तेच एखादा इव्हेंट, एखादा प्रोग्राम, एखादी सिच्युएशन तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यावर तुमची स्वतःची ऍज अ कॉम्पेअर किंवा मग ऍज अ अँकर म्हणून किंवा एक सूत्रसंचालक म्हणून तुम्ही काय बोलणार आहात त्याच्याबद्दलची एक स्क्रिप्ट तयार करायची. अशा पद्धतीने ते करा. जे विद्यार्थ्यांनी पूर्वी एखाद्या कार्यक्रमामध्ये ऍज अ अँकर म्हणून काम केलेले, सूत्रसंचालक म्हणून काम केलेले, त्यांना ही स्क्रिप्ट तयार करणं काही अवघड जात नाही, तर त्यांच्यासाठी हा चांगला एक चॉईस मिळू शकतो, ठीक आहे. जर ते हा दोन्ही चॉईस नसतील आणि आणखी एखादी सोपी चॉईस काही मिळू शकते का असं जर कोणाला वाटत असेल तर तिसरी एक चॉईस आहे, ती आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया. आता एक्सपान्शन ऑफ आयडिया हे पण माहिती आहे, कारण मला माझ्या नॉलेजनुसार शाळांमध्ये पण हे टॉपिक कव्हर झालेला आहे रायटिंग स्किलचा. आता एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला एखादा थॉट दिला जाईल, एखादं स्टेटमेंट, एखादी प्रोवर्ब ज्याला आपण म्हण म्हणतो, किंवा एखादं थॉट प्रोवोकिंग स्टेटमेंट, ठीक आहे, ते असं दिलं जातं आणि ते एक्सपांड करायचे, म्हणजे विथ द हेल्प ऑफ युअर इमॅजिनेशन अँड क्रिएटिव्हिटी त्याला एक्सपांड करायचे 120 शब्दाच्या मर्यादेपर्यंत, ठीक आहे. मग तुम्ही एखादं तिथं पुन्हा ऍडिशनल तुमचे काही स्किल्स म्हणून तुम्ही एखादं कोटेशन, स्टेटमेंट किंवा प्रोवर्ब असं काहीतरी टाकू शकलात तर आणखी ते जास्त इम्प्रेसिव्ह होईल एक्झामिनरच्या दृष्टीनं आणि पेपर तपासताना त्यांच्याकडून एक इम्प्रेशन राहतं आणि मार्क पडायचे पण तिथं चान्सेस वाढतात, ठीक आहे. त्याच्यानंतर येतं ते क्वेश्चन नंबर 4D रायटिंग स्किल मधला. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 चॉईस आहेत, ठीक आहे. एक आहे पहिला चॉईस आहे एकतर फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू, ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडं फिल्म रिव्ह्यूवर ज्या येण्याचे चान्सेस जास्त आहेत. इथं पण तुम्हाला तयार पॉइंट्स मिळतील, एखादी मूवी, पण हा पण प्रश्न जनरलाइज असतो. असं कधी दिलं जात नाही की एक स्पेसिफिक मूवी बद्दल लिहा, असा प्रश्न येत नाही जनरली. इथं प्रश्न सरळ सरळ असतो, राईट अ फिल्म रिव्ह्यू अबाउट एनी मूवी विच यू हॅव सीन रिसेंटली.
म्हणजे जनरल असतो तो प्रश्न, आणि त्याच्यासोबत तुम्हाला पॉईंट्स पण दिले जातात. मग रेडीमेड पॉईंट्स दिलेत त्याच्याबद्दल फक्त तुम्हाला माहिती भरत जायचंय. ठीक आहे. मग त्याच्या फिल्म, ते जी मूवी असते त्याचा टायटल, त्याचे डायरेक्टर, प्रोड्युसर, तो कधी रिलीज झालाय, ऍक्टर कोण कोण होते, काय काय चांगलं वाटलं, मग तुम्ही रिकमेंड कराल का दुसऱ्याला पाहण्यासाठी वगैरे, किंवा ऍज अ क्रिटिक म्हणून. ठीक आहे. क्रिटिक म्हणजे क्रिटिसाइज करणार नाही, ऍज अ क्रिटिक म्हणून तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे त्या मूवीबद्दल, ते सगळं तुम्हाला त्याच्यात लिहायचं आहे. पण नेहमी मूवी बद्दलच येईल असं आपण सांगू शकत नाही. एखाद्या पुस्तक, बुक रिव्ह्यू म्हणून येतं ना पुस्तकाबद्दल पण, मग तिथं तेच फक्त पिक्चरच्या ऐवजी किंवा मूवीच्या ऐवजी बुक असेल. मग रायटर कोण आहे, कधी ते पुस्तक पब्लिश झालं होतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय महत्वाचे, कशाच्या बेसवर आहे, ठीक आहे, त्याच्यात कॅरेक्टर कोणते कोणते, ह्याच्याबद्दल सगळं तुम्हाला अनालिसिस करायचं ऍज अ क्रिटिक म्हणून. मुलांना, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, क्रिटिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. ऍज अ क्रिटिक म्हणजे थर्ड पर्सन म्हणून तुम्ही काय त्याच्याबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन आहे ते तिथं प्रेझेंट होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जर ह्याच्या व्यतिरिक्त जर कुणाला वाटतं की नाही मी एक बऱ्यापैकी टेक्नो सेव्ही असा पर्सन आहे किंवा विद्यार्थी आहे, त्यांच्यासाठी खूप चांगलं चॉईस आहे, ते आहे ब्लॉग रायटिंगचं. आता ब्लॉग रायटिंग सगळ्यांना माहिती आहे. ब्लॉग रायटिंग म्हणजे काय, एक ऑनलाईन जर्नल आहे. ठीक आहे. म्हणजे आपण बऱ्याच जणांना लिखाणाची सवय असते किंवा आवड असते. ठीक आहे. पण आपल्याला वाटतं की मी लिहितोय वहीमध्ये लिहितोय, पण ते माझ्या पुरतच मर्यादित राहते. मग त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे सिलेक्ट करतात, ठीक आहे, ऑनलाईन जर्नल म्हणून प्लॅटफॉर्म सिलेक्ट करतात आणि ते लिहितात. ज्यांना अशी आवड आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपण लिहिलेले जे विचार आहेत किंवा थॉट आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की ब्लॉग आहेत, ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी हे माध्यम किंवा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. तर त्यांनी ब्लॉग रायटिंग. पण आता इथं एकच आहे, परीक्षेच्या अनुषंगानं जर म्हटलं तर ब्लॉग रायटिंग मध्ये पुन्हा तेच प्रेझेंटेशनला महत्व आहे. इथं पण टेम्पलेट खूप महत्वाचं आहे. हेडर, फुटर, ह्याला स्वतंत्र मार्किंग आहे. ठीक आहे. तर ती मार्किंग स्कीम आपण जर लक्षात घेतली, कदाचित शक्यतो सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एक शिक्षक म्हणून, प्रत्येक शिक्षक म्हणून ते जी मार्किंग स्कीम असते ती तुम्हाला सांगितली जाते की याचं मार्किंग स्कीम कसं आहे. जसं 4 मार्काचं जरी आर्टिकल असतं तर 1+2+1 का 1+1+2 जे काही मार्किंग स्कीम असेल, तर इथं पण तेच आहे की हेडर आणि फुटर, ब्लॉग रायटिंगचा जर विचार केला तर हेडरला 1 मार्क आहे, फुटरला 1 मार्क आहे, मधल्या कंटेंटला 2 मार्क आहे, अशा पद्धतीने. मग हे मार्किंग स्कीम जोपर्यंत आपण समजून घेणार नाही त्याच्याशिवाय आपल्याला मार्क पडणार नाही. त्याच्यामुळे रायटिंग स्किलमध्ये हे गरजेचं आहे. बिलकुल पुन्हा एकदा मी रिपीट करतोय की फक्त मी लिहिलं म्हणून मार्क पडतील असं गृहीत धरून परीक्षेला जाऊ नये आपण. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त मग ब्लॉग पेक्षा सुद्धा आणखी काही दुसरा चॉईस आहे का ते पण आपण बघूयात. त्याच्यामध्ये येतं ते अपील. ठीक आहे. आता अपील पण आपल्याला झालेलं असतं, शालेय स्तरावर पण हे शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर अपील पण आपल्याला लिहायला सोपं जातं. ठीक आहे. पण अपील बद्दल जर माहिती नसेल आपल्याला कसं लिहायचं, कारण 2 माध्यमातून येतं, कधी कधी एक ऍडव्हर्टाइजमेंट पर्पजच्या दृष्टीनं, कधी कधी नोटीस फॉर्म मध्ये येतं. ठीक आहे. तिथं काही कन्फ्युजन होऊ नये. जर छान पद्धतीने तुम्हाला प्रेझेंटेशन आणि टेम्पलेट करायची सवय असेल तर तुम्ही अपील हा चॉईस तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. कोणतंही आर्टिकल हे रिपीट तिथं विचारलं जात नाही. ठीक आहे. 3 चॉईस तुम्हाला दिल्या जातील, 3 पैकी एकच चॉईस घ्यायचे. अशा पद्धतीने प्रत्येक सेक्शन मधला एकच रायटिंग स्किल आर्टिकल तुम्हाला लिहायचं आहे. प्रत्येकाला सेम मार्काचं वेटेज आहे, 4 मार्काचं. अशा पद्धतीने 4+4+4+4 अशा पद्धतीने 16 मार्काचं हे रायटिंग स्किल सेक्शन आहे स्वतंत्रपणे. आणि आपण बघितलं की क्वेश्चन नंबर 2B आणि C मध्ये समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग हा पण रायटिंग स्किलचा पार्ट आहे. तो 3+3 6 मार्काचा. अशा पद्धतीनं सरळ सरळ हे 16+6 अशा पद्धतीने 22 मार्कासाठी हे रायटिंग स्किल स्वतंत्र असणार आहे. ठीक आहे. आता रायटिंग स्किलच्या सेक्शन बद्दल आपण भरपूर व्यवस्थित मला वाटतं चर्चा केली आणि समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जो विद्यार्थ्याच्या दृष्टीने जर बघितलं तर कुठेतरी असं लक्षात येतं की जास्त कन्सर्न असतात मुलं किंवा जरा त्यांना भीती वाटते. ती आहे लास्ट सेक्शनची. खरं तर खूप सोपा भाग आहे, पण एक विद्यार्थी म्हणून थोडंसं वाटू शकतं, स्वाभाविक आहे, कारण हा थोडासा लिटरेचरचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि लिटरेचर मध्ये पण ज्याला आपण नाव दिलेलं की लिटररी जेनर. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 11वी मध्ये ड्रामा शिकलेलो आहे, 12वी मध्ये आता आपल्याला नॉव्हेल्स आहेत. आता नॉव्हेल्स मध्ये काय की इथं पण आपण बघितलं की जर आपल्या टेक्स्टबुक मध्ये बघितलं तर हा जो 4था सेक्शन आहे लिटरेचरचा किंवा नॉव्हेलचा, हा 4 भागामध्ये विभाजित केलेला आहे. त्याच्यामध्ये 4.1, 4.2, 4.3, 4.4. ठीक आहे. अशा पद्धतीने तो डिवाइड केलेला आहे. 4.1 हा थोडासा वेगळा येतो आणि बाकी जे उर्वरित 3 आहेत ऍक्च्युअल नॉव्हेल्स हा थोडासा वेगळा येतो. आता आपलं
जोपर्यंत आपण 4.1 हा जो पार्ट आहे जोपर्यंत तो समजून घेणार नाही तोपर्यंत आपण उर्वरित 3 जे आहेत नॉवेल्स त्याचं उत्तर कसं लिहायचं, काय लिहायचं, किती लिहायचं हे आपल्याला समजणार नाही. ठीक आहे, म्हणून थोडंसं आपल्याला विस्तृतपणे 4.1 जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता 4.1 काय आहे, हा आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल बद्दलचा. आता हे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल म्हणजे काय की आपल्याला आपण वाचलं तरी समजू शकता काय की त्याच्यामध्ये मागच्या कमीत कमी 2000 वर्षाचा इंग्लिश नॉव्हेल बद्दलचा शक्यतो पूर्ण इतिहास त्यांनी दिलेला आहे ग्लोबली. फक्त तो भारतातला म्हणून नाही, युरोप मधला म्हणून नाही, जनरली जगामध्ये जिथे जिथे काही इंग्लिश नॉव्हेल्स लिहिलेले आहेत किंवा वाचल्या जातात किंवा रेफर केल्या जातात तिथला. तर हा मागच्या 2000 वर्षाचा तो इतिहास दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये कुठून सुरुवात झाली, कोणती नॉव्हेल पहिली होती, कोणते नॉव्हेलिस्ट होते, इंग्लिश नॉव्हेलिस्ट कोणते कोणते होते, त्यांच्या फेमस नॉव्हेल कोणत्या होत्या, त्यांनी कधी लिहिल्या, फिमेल नॉव्हेलिस्ट कोण होत्या, त्याच्यानंतर जो भाग येतो तो भारतातल्या इंडियन फेमस नॉव्हेलिस्ट कोण होते, त्यांच्या नॉव्हेल कोणत्या होत्या, तो पिरियड कोणता होता, नॉव्हेलचे प्रकार काय काय असतात. आणि सगळ्यात महत्वाचं मी पेज नंबर सहित तुम्हाला सांगेन की हा पार्ट तुम्ही पुन्हा एकदा परीक्षेला जाण्याच्या पूर्वी फक्त तेवढा छोटासाच पार्ट आहे पण तो रेफर करावा. तो आहे एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. लक्षात घ्या मित्रांनो, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. कारण जोपर्यंत तुम्ही ह्या एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल व्यवस्थित समजून घेणार नाहीत तोपर्यंत फक्त ह्याच्यावरचीच ऍक्टिव्हिटी नाही तर पुढचे जे काही 4.2, 4.3 आणि 4.4 वर जे काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आन्सर्स असणार आहेत ते आपल्याला लिहिता येणार नाहीत. छोटासाच आहे पेज नंबर 175 वरचा एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. ठीक आहे, आता किती एलिमेंट्स आहेत हे सगळ्याला माहिती, 6 एलिमेंट आहेत. नॉव्हेलच्या 6 वेगवेगळे एलिमेंट्स असतात आणि कोणतीही नॉव्हेल असते त्याच्या भोवतीच फिरते. तर या 6 एलिमेंट्स आपल्याला समजून घ्यावे लागतील आणि त्याच्यानुसारच आपल्याला पुढचे प्रश्न उत्तर लिहिता येतील. ठीक आहे, तत्पूर्वी आपण थोडंसं पुन्हा एकदा आपण 4.1 जो आहे त्याच्याबद्दल बोलूया. कारण 4.1 हा लिटरेचर किंवा क्वेश्चन नंबर 5 मधला हा असा एकमेव भाग आहे ज्याच्यावर क्वेश्चन जो असणार आहे तो पुन्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. इथं कुणालाही डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचं नाही. ठीक आहे, आता हे समजून घेऊया. तर याच्यामध्ये कसे की एकतर मॅच द कॉलम, ट्रू ऑर फॉल्स किंवा मग फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे, ऑड मॅन आउट प्रकारचे जे असतात, एक स्टेटमेंट दिलं जातो त्यातलं कोणतं चुकीचं आहे हे शोधायचंय, अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात. ठीक आहे, स्वाभाविक, कारण इथं सगळं ऑब्जेक्टिव्ह बेस्ड असणार आहे. कारण एक जनरल माहिती म्हणून त्यांनी दिलेली, इन्फॉर्मेशन म्हणून दिलेली, त्याचा एक इतिहास दिलेला आहे 2000 वर्षामध्ये कशा पद्धतीनं नॉव्हेल हे त्याचं स्वरूप बदलत गेलेलं आहे, नॉव्हेल कशी निर्माण झाली, त्याचं स्वरूप कसं बदलत गेलंय 2000 वर्षामध्ये हे सगळं तिथं दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी एक जनरल माहिती दिलेली असल्यामुळे इथं एमसीक्यू बेस्ड किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, मग एक उदाहरण खातर सांगतो. एकीकडे सपोज कॉलम 2 कॉलम दिलेले आहेत, एकीकडे नॉव्हेल दिलेले आहेत, दुसरीकडे नॉव्हेलिस्ट त्यांची यादी आणि तुम्हाला ते मॅच द कॉलम करायचं किंवा नॉव्हेल त्याचं इयर अशा पद्धतीने. किंवा मग शक्यतो एक क्वेश्चन येण्याचा चान्स असतो तो असतो एलिमेंटवर. मग तुम्हाला काही लिस्ट दिली जाते आणि त्यातलं हे जे 6 एलिमेंट आहेत, ठीक आहे, त्या 6 एलिमेंट पैकी कुठलं तरी एक वेगळं वर्ड दिला जातो आणि ते तुम्हाला सांगितलं जातं की ह्यातलं म्हणजे सुटेबल नसणारा वर्ड कोणता आहे तो शोधायचा आहे. आणि मल्टिपल चॉईस असल्यामुळे फक्त आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर समजलं हे काय, ही माहिती काय, त्याची इतिहास काय काय नाही, सहज तुम्ही प्रश्न लिहू शकता. आणि आतापर्यंत आमच्या पण लक्षात आलेलं की इथं शक्यतो विद्यार्थ्याचा एकही मार्क 4 पैकी 4 मार्क पडतात, एकही मार्क कट होत नाही, कमी होत नाही ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे. ठीक आहे, आता हे आपण बघितलं की 4.1 मध्ये, ठीक आहे, हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतोय की एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल जे आहेत, जे की 6 एलिमेंट आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचे. आता जाणीवपूर्वक मी याच्याबद्दल मी बोलणार आहे एलिमेंट ऑफ नॉव्हेलवर. का? कारण याच्यानंतर जो काही आपला पार्ट शिकायचा 4.2, 4.3, 4.4 याच्यामध्ये हे जोपर्यंत आपल्याला हे एलिमेंट लक्षात येणार नाही तोपर्यंत आपल्याला लिहिता येणार नाही. आता 6 एलिमेंट मधल्या कोणत्या? पहिली आहे थीम. थीम म्हणजे काय? सर्व पुस्तकात दिलेलं आहे सेंट्रल आयडिया. आपण जरी त्याला नॉव्हेल म्हणून जरी नाही गृहीत धरलं, पण एक स्टोरी, एक गोष्ट म्हणून जरी गृहीत धरलं, पण ती गोष्ट कशाबद्दल आहे, सेंट्रल थीम काय त्याची हे आपल्याला माहित पाहिजे, त्याला म्हणतात थीम. दुसरं आहे प्लॉट. प्लॉट म्हणजे ऍक्च्युअल स्टोरी. ठीक आहे, ऍक्च्युअल स्टोरी जी आहे त्या नॉव्हेलमध्ये दिलेली ऍक्च्युअल स्टोरी काय ते त्याला आपण प्लॉट म्हणतो. कॅरेक्टर आपल्याला माहिती, स्टोरी म्हणलं की कॅरेक्टर असणारच वेगवेगळे. मग कॅरेक्टरचे पण वेगवेगळे प्रकार असतात किंवा इथं मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. ठीक आहे, जसं आपण म्हणतो एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर, निगेटिव्ह कॅरेक्टर. ठीक आहे, म्हणजे त्याला लिटरेचरच्या टर्म मध्ये अँटॅगॉनिस्ट
प्रोटॅगॉनिस्ट असे टर्म्स वापरले. मग हे काय काय नाही हे थोडंसं आपल्याला ते एक लक्षात घ्यावं लागेल. दुसरं असतं सेटिंग. सेटिंग म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड, म्हणजे कोणत्या काळात ती स्टोरी घडलेली आहे किंवा ते ड्रामा लिहिलेला आहे. एलिमेंट ऑफ नॉव्हेलमध्ये आपण जे शेवटचे दोन आहेत, कॉन्फ्लिक्ट आणि लँग्वेज स्टाईल, हे पण आपल्याला थोडंसं माहित असणं गरजेचं आहे. कारण या 6 एलिमेंटवरच पुढचे जे काही आपले 3 नॉव्हेल आहेत किंवा ज्या स्टोरी आहेत त्याची उत्तर लिहायचे आहेत. कारण हे जे उत्तर लिहायचं याच्यामध्ये 2-2 मार्काच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. ठीक आहे, 2 मार्काची म्हटलं की आपल्याला शब्द मर्यादा माहिती, कमीत कमी 50 वर्ड किंवा शब्दामध्ये ते आपल्याला शब्दबाधित करायचं आहे. तर हे जे 6 एलिमेंट आहेत हे जर माहिती असतील तर त्यालाच आपल्याला काय करायचे, त्यांनी ज्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याचं उत्तर लिहायचं आहे 50 शब्दामध्ये 2-2 मार्कासाठी. जसं की त्यांनी दिले की 6 एलिमेंटला त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. ठीक आहे, 6 एलिमेंट आहेत, 3 स्टोरी आहेत, 3 स्टोरीमध्ये 6 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. म्हणून 6 एलिमेंटसाठी 6 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला याच्यात 2-2 मार्कांसाठी. पण ह्या 6 एलिमेंटचं डिस्क्रिप्शन किंवा जे काही एक्सप्लेन करायचं ते कसं, त्याचे इन्स्ट्रक्शन काय असतात जनरली, जसं की डिस्क्राईब करा, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस, इलुस्ट्रेट, इंटरप्रिट, नरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय. आता हे वेगवेगळे त्यांचे इन्स्ट्रक्शन आहेत. फक्त अल्टिमेटली काय की ह्या सगळ्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत ह्या 6 एलिमेंटच्या भोवतीच फिरतात. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पुढच्या 3 स्टोरी आहेत, ज्या काही नॉव्हेल आहेत, या नॉव्हेलची सगळ्या स्टोरी जर माहीत असतील आणि हे सगळे जर एलिमेंट तुम्हाला परिचित असतील तर त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार तुम्ही तुमचं उत्तर तयार करू शकता आणि 2-2 मार्काची ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता. फक्त इथं एकच आहे, इथं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचे 2-2 मार्कासाठी. त्याच्यामुळे छोटे छोटे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आहेत आणि इथं लिहिणं तेवढं काही अवघड जाणार नाही जर तुम्हाला ती स्टोरी माहित असेल आणि त्याचे सगळे एलिमेंट परिचित असतील तर. माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्यापैकी जे काही 12वी बोर्ड परीक्षेचा जो काही पेपर आहे तो आपण व्यवस्थित डिस्कस केलेला आहे. त्याची मार्किंग स्कीम आपण चर्चा केलेली आहे आणि कशा पद्धतीनं आपण व्यवस्थित पेपर लिहू शकतो आणि मार्क जास्तीत जास्त कसं घेऊ शकतो त्याच्याबद्दल पण आपण चर्चा केलेली आहे. तर एवढं सगळं बोलून मी सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्र आता याच्यामध्ये एक आहे, आता आपण पेपर पॅटर्न आणि बाकी सगळं बघितलं, पण एक आहे की इथं अपेक्षित काय आहे की तुम्हाला जी काही उत्तरपत्रिका मिळणार आहे ती सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला लिहायची. कारण जे काही पेजेस असतात, सप्लिमेंट पण मिळते, पण तुम्हाला मूळ उत्तरपत्रिका जी असणार आहे ती सुद्धा जवळजवळ 28 ते 30 पानांची असते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पानावर जरी तुम्ही एक स्वतंत्र सेक्शन, ठीक आहे, जरी लिहिलं तरी तो सुटसुटीतपणे तुम्ही लिहू शकता. शक्यतो खडाखोड टाळावी, हँडरायटिंग जेवढी व्यवस्थित लिहिता तेवढी लिहायची. लँग्वेजचा पेपर आहे, जरा जास्त लिखाण असतं, पण जर तुम्ही सुटसुटीतपणे स्वतंत्र सेक्शन स्वतंत्र पानावर जर घेतली तर एक एक्झामिनर म्हणून आम्हाला तपासायला खूप सोपं जातं आणि एक मानसिकता जरी लक्षात घेतली एक्झामिनर म्हणून आणि विद्यार्थी म्हणून तरीही मार्क आपल्याला चांगले पडू शकतात. तर आता आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहेत. तर एवढं बोलून मी जे काही माझे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना मी येणाऱ्या घातलेल्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. इथं थांबतो. धन्यवाद.